मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता तब्बल 2 महिने उलटलेले आहेत. मात्र या घटनेमधील आरोपी अजूनही फरार आहेत आणि या सगळ्या प्रकरणाबद्दल आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामनिया यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि अजून तरी न्याय मिळणार का असा सवालच थेट सरकारला विचारलेला आहे, प्रशासनाला विचारलेला आहे. या सगळ्या घटनेचा गेल्या महिना 2 महिन्यामध्ये अंजली दामनिया यांनी प्रचंड असा पाठपुरावा केला होता. माझ्याबरोबर अंजली दामनिया आहेत. अंजलीजी, 2 महिने उलटलेले आहेत. आज सकाळी तुम्ही हे ट्विट केलेलं आहे, यामध्ये अजूनही न्याय मिळणार का असा सवाल विचारलेला आहे. काय काय पाहता या 2 महिन्यामध्ये? तुम्हाला काय वाटतंय, 2 महिन्यात न्याय झालाय? मला असं वाटतंय की 2 महिने उलटलेत, पण काहीही त्याच्यात पुढे सरकताना आपल्याला दिसत नाही आहे. जर आपल्याला आठवत असेल की पहिल्याच दिवशी म्हणजे 9 डिसेंबरला एक स्कॉर्पिओ जप्त झाली होती आणि त्या स्कॉर्पिओमधनं 2 मोबाईल देखील जप्त झाले होते. सारखं सांगण्यात आलं की बाबा त्याला डेटा रिकव्हरीसाठी फॉरेन्सिकमध्ये पाठवण्यात आलं आहे, पण आता 2 महिने पूर्ण झालेत. फॉरेन्सिकचा डेटा रिकव्हरी झाली की नाही तर अजून कळतसुद्धा नाही आहे. का? कारण त्याच्यात एका बड्या नेत्याचा फोन कॉल आला होता, असं जे काही माध्यमांनी चालवलं होतं. तर त्या नेत्याचं नाव कधी उघड होईल की नाही. आणि जे आपण बघितलं, मग ती SIT असो, चौकशी असो, SITमध्ये कराडच्या जवळची माणसं असणं, पदोपदी आपल्याला दिसतंय की राजकीय दबावामुळे कारवाई योग्य दिशेने होतच नाही आहे. म्हणून मला असं वाटत होतं की जोपर्यंत धनंजय मुंडे एक मंत्री म्हणून राजीनामा देत नाही तोपर्यंत याला दिशा मिळणारच नाही. म्हणून मी जे लावून धरलं होतं ते त्याच्यासाठी. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे काही केवळ मित्र होते का, किंवा नेता आणि कार्यकर्ता अशी रिलेशनशिप होती का? तर ती नाही. त्यांची आर्थिक होती, कंपन्यात ते एकत्र होते, त्यांचे आर्थिक व्यवहार एकत्र होते, जमिनी एकत्र होत्या, दहशतसुद्धा एकत्र होती. हे सगळं जेव्हा दिसतंय आणि पदोपदी त्यांना वाचवण्याचं काम हे धनंजय मुंडे करत होते, म्हणूनच त्यांचा राजीनामा झाला पाहिजे असं मी सारखं म्हणते. तर आधी मी जाऊन ADG, DG, CM, CJ पत्र सगळं करून झालं. मग अजित पवारांना देखील भेटले आणि हे सगळे पेपर, ऑफिस ऑफ प्रॉफिटचे पेपर मी तेव्हा त्यांना दिले होते. पण टोलवाटोलव सुरू झाली. अजित पवार म्हणतात मुख्यमंत्री करतील, मुख्यमंत्री म्हणतात अजित पवार निर्णय घेतील. म्हणजे खात्री होती की निर्णय घेण्याची गरज आहे, पण कोण घेणार याच्यावर त्यांचा प्रॉब्लेम होता. आता मी एक अतिशय डिटेल्ड असं 14 पानी पत्र आणि सगळ्याच्या सगळ्या जे पुरावे होते, मग ते कृषी घोटाळ्यातले असो, ऑफिस ऑफ प्रॉफिटचे असो, वाल्मिक कराड आणि यांचे आर्थिक व्यवहार, धनंजय मुंडेंचे आर्थिक व्यवहार, कंपनीज, मीटिंग्स, सगळं या पत्रात लिहिलेलं आहे. या व्यतिरिक्त करुणा मुंडे यांची जी फॅमिली कोर्टची ऑर्डर आहे, मला त्यांच्या वैयक्तिक कशात पडायचं नाही आहे, पण जे फॅमिली कोर्टची ऑर्डर आहे ती देखील मी याला लावून हे पत्र मी मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे, अजित पवारांना पाठवलं आहे, CBIला पाठवलं आहे आणि अँटी करप्शन ब्युरोला पाठवलं आहे. या व्यतिरिक्त मी हे लोकायुक्तांना पाठवलं आहे आणि इलेक्शन कमिशनला पाठवलं आहे. लोकायुक्तांकडे हे पूर्ण कृषी घोटाळ्याची चौकशी द्यावी अशी माझी मागणी आहे आणि इलेक्शन कमिशननी त्यांचं ऑफिस ऑफ प्रॉफिट आहे की नाही आणि त्यांचं मंत्रिपद काय, त्यांची आमदारकीसुद्धा रद्द झाली पाहिजे असं थेट पत्र मी आता त्यांना पाठवलं आहे. आणि सगळे डॉक्युमेंट्स आणि हे पत्र मी माझ्या ट्विटमध्ये, जे खाली आपण बघाल गुगल ड्राईव्ह आहे, त्या ड्राईव्हची लिंक टाकलेली आहे आणि इथे सगळे डॉक्युमेंट्स सगळ्या माध्यमांसाठी पण उपलब्ध आहेत. ते त्यांनी बघावे आणि दाखवावे. अंजलीजी, या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर तुम्ही थेट आता आरोप करतायत आणि अजित पवार यांची भेट घेतलेली होती. अजित पवारांनी तर सकारात्मकता दाखवली होती, मात्र पुढे काय झालं, त्यांच्याकडून परत काय प्रतिसाद? कसं झालं की मी जेव्हा मुख्यमंत्र्यांना भेटले, मुख्यमंत्री म्हणाले की ते माझ्या पक्षात नाहीत, त्यामुळे तो निर्णय अजित पवार घेतील. म्हणून मी अजित पवारांना, खरं मी कधीही भेटले नसते, तरीही मी त्यांना भेटायला का गेले, कारण ते त्यांच्या पक्षातला तो व्यक्ती होता आणि मंत्रिपदाचा राजीनामा जसं मुख्यमंत्री म्हणाले त्यांना घ्यायचा अधिकार आहे, तो त्यांनी घ्यावा. पण नुसती आता टोलवाटोलव सुरू आहे. आज आता 2 महिने पूर्ण झाले आहेत. मला अपेक्षा आहे की मुख्यमंत्री आणि अजित पवार आज तरी हे पत्र बघून तरी निर्णय घेतील, कारण हे ॲब्सल्युटली ओपन अँड शट आहे. जी माध्यमं जर तुम्ही ते पत्र वाचलत, एकूण एक गोष्टी मी त्याच्यात अगदी डिटेलमध्ये घातलेल्या आहेत. कारवाई ही झाली पाहिजे. आता
काही आरोपी अजूनही फरार आहेत, म्हणजे थेट आरोपी जे आहेत त्यांची नावं आहेत, त्यामध्ये आंधळेसारखा एक आरोपी आहे, तो अजूनही फरार आहे. कसं पाहताय, पोलीस प्रशासनही अजून यामध्ये त्यांच्या हाती हे आरोपी लागत नाही, कसं आहे? नाही लागणार कसा, जर त्यांना हवा असेल प्रॉपरली शोधला तर त्यांना मिळेल. पण पोलिसांना जेव्हा हवं असतं 24 तासात ते आरोपी शोधतात, पण 2 महिने जर मिळाला नाही आहेत कृष्णा आंधळे, याचा अर्थ आहे पोलिसांना तो शोधायचाच नाही आहे किंवा राजकीय दबाव आहे, याच्याशिवाय दुसरं तिसरं काही असूच शकत नाही. बरं, अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाली होती. एका पत्रकारांनी इवन तो पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टसाठी लातूरहून टीम गेली असं देखील म्हटलं होतं. काही डॉक्टर्सनी येऊन पुन्हा तो पूर्ण पोस्टमॉर्टम रिपोर्ट देखील परत उघडला होता. अशा देखील बातम्या आपण बघितल्या आहेत. पण त्याची चौकशीचं पुढे काय झालं काहीच कळताना दिसत नाही आहे. आणि पूर्णपणे वेळ काढूपणा चालला आहे की लोक विसरतील, माध्यमं विसरतील. 2 महिने उलटलेत. आता एक मोठं पत्रच तुम्ही सगळ्या डॉक्युमेंटसोबत लावलेलं आहे. कोणाकोणापर्यंत हे पत्र जाणार आहेत आणि या पत्रानंतर पुढे कसा काय पाठपुरावा असेल? जसं मी म्हटलं की हे चीफ मिनिस्टरना म्हणजे मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे, अजित पवारांना पाठवलं आहे, लोकायुक्तांना पाठवलं आहे, CBIला पाठवलं आहे, EOWला पाठवलं आहे. अशा आणि कॅग, कारण हा कृषी घोटाळा जो होता तो अतिशय प्रचंड मोठा आहे. त्याच्यात 2 टेंडर आहेत. पहिलं टेंडर जे आहे 342 कोटीचं आणि दुसरं 200 कोटीचं. तर एकूण जो घोटाळा झाला आहे तो कमीत कमी 250 ते 300 कोटीच्या घरात आहे. आणि हा इतका प्रचंड मोठा घोटाळा आहे आणि त्याचे एकदम डॉक्युमेंट्स एकदम क्लिअर आहेत. तर माझी विनंती आहे की कॅगनी याची पूर्ण चौकशी करावी आणि याचा पूर्ण खुलासा बाहेर आल्यावर शिक्षा तर नक्कीच त्याला होणार आहे, याच्यात काही शंका नाही. शेवटच्या प्रश्नाकडे तो 2 महिने उलटलेले आहेत. आता नेमकं काय अपेक्षित आहे तुम्हाला या 2 महिन्यानंतर? अजूनही तुमचा पाठपुरावा सुरूच आहे. प्रशासनाकडून, सरकारकडून काय मागणी असणार आहे? नाही, मला वाईट या गोष्टीचं वाटतं की एखाद्या सामान्य माणसाला कधीच न्याय का मिळत नाही. म्हणजे या यंत्रणा आहेत ते सगळे नेत्यांनाच वाचवतात, बड्या लोकांनाच वाचवतात. सामान्य माणूस जगतो काय मरतो काय कोणाला काही पडलं नाही आहे. आणि अशा बड्या नेत्यांचे हे जे सगळे जे थेर चालले आहेत ना, हे बंद झाले पाहिजेत. त्यांची दहशत बंद झाली पाहिजे. म्हणून आपण हा सातत्याने लढा देऊन जोपर्यंत हे सगळं बंद होत नाही तोपर्यंत लढा देणं गरजेचं आहे. कारण आपण बघितलं आत्ताच मध्ये कराड आणि धनंजय मुंडेंच्या विरोधातले व्हिडिओ बघतोय. म्हणून आज देखील जर बीडमध्ये हे होत असेल, त्या मुलाची त्याला मारहाण केली गेली, त्याला 8 टाके देखील पडले, आज जर हे सगळं होत असेल याचा अर्थ हे बंद अजून झालेलं नाही आहे. पण त्या दिशेने आपल्याला काम करायला हवं. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी केलेली होती, ही मागणी देखील पुढे चालूच राहील. आता आज झालीच पाहिजे त्यांच्यावर कारवाई आणि चौकशीचे आदेश द्यावे असं मुख्यमंत्र्यांना आज मी विनंती करते. आणि माझा हा मेसेज प्लीज आपण त्यांच्यापर्यंत पोचवा आणि त्यांचं याच्यावर उत्तर घ्या. धन्यवाद. मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तब्बल 2 महिने पूर्ण होत आहेत आणि या सगळ्या घटनेचा, या सगळ्या हत्या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या अंजली दमानिया यांनी आज एक ट्विट केलेलं आहे आणि यामध्ये न्यायाची मागणी केलेली आहे. या सगळ्या प्रकरणी धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो आहे तो घेतलाच पाहिजे, कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी या 2 महिन्यानंतर च्या घटनेला 2 महिने झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. आणि या संदर्भात एक सविस्तर पत्र जे आहे ते वेगवेगळ्या यंत्रणा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळ्यांना ते पत्र देखील पाठवलेलं आहे. त्याच्याबरोबर ते डॉक्युमेंट्स देखील अटॅच केलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रकरणी आता सरकार, प्रशासन नेमकं काय पावलं उचलतं हे पाहणं देखील गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन मनोज जयस्वालसह प्रशांत बढे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.